मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? गावात किंवा शहरात हजारो सिमेंटच्या बॅगा विकल्या जातात, पण त्या दुकानात येतात कुठून? एखाद्या मोठ्या सिमेंट कंपनीची एजन्सी घेण्यासाठी किती पैसे लागतात, कोणती कागदपत्रे लागतात आणि महिन्याला नफा किती मिळू शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की सिमेंट कंपनीची एजन्सी घेण्यासाठी कोणत्या कंपनीची एजन्सी घ्यावी, किती गुंतवणूक लागते, गोदाम कसे असावे, कंपनीशी संपर्क साधण्यासाठी काय करावे, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशा काही टिप्स सांगणार आहे मित्रांनो, ज्या नवीन डीलर्सला कोणीही सांगत नाही. मित्रांनो, सिमेंट एजन्सी म्हणजे काय? एखाद्या कंपनीचे अधिकृत डीलर किंवा स्टॉकिस्ट बनणे. कंपनीकडून थेट सिमेंट घेऊन ती पुढे रिटेल दुकानदारांना, कॉन्ट्रॅक्टरांना, बिल्डर्सना आणि इंजिनियर्सना किंवा इतर जे ग्राहक आहेत त्यांना विकणे म्हणजे सिमेंटची एजन्सी घेणे होय. मित्रांनो, जर तुम्ही चांगल्या भागात एजन्सी घेतली तर हा व्यवसाय वर्षानुवर्षे चालणारा व्यवसाय आहे. मित्रांनो, भारतात अनेक सिमेंटच्या प्रसिद्ध कंपनी आहेत, जसे की अल्ट्राटेक सिमेंट असेल, ACC सिमेंट असेल, अंबुजा, JK सिमेंट, श्री सिमेंट असेल, दालमिया सिमेंट असेल, बिर्ला सिमेंट असेल. मित्रांनो, तुम्हाला एजन्सी घ्यायची असेल तर कंपनी निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत? तर मित्रांनो, तुम्ही ज्या भागात सिमेंटची एजन्सी सुरू करणार आहात त्या भागात सिमेंटची मागणी किती आहे, ज्या कंपनीची डीलरशिप तुम्ही घेणार आहात त्या कंपनीचे ब्रँड किती मजबूत आहेत, डीलर मार्जिन किती मिळते, कंपनी सिमेंट च्या पोत्याचा सप्लाय तुम्ही ज्या भागात एजन्सी घेणार आहात त्या ठिकाणी वेळेवर सप्लाय होतो का, कंपनीचे मार्केटिंग सपोर्ट मिळतो का, या सर्व गोष्टी मित्रांनो पाहणे खूप महत्त्वाचे असते. कंपनीची डीलरशिप घेण्यासाठी तुम्हाला GST रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, तुम्ही ज्या ठिकाणी एजन्सी घेणार आहे तिथील दुकानाचा परवाना असेल, तुम्हाला एक गोदाम लागेल, तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे, तुमची आर्थिक क्षमता आहे का किंवा तुम्हाला व्यवसायाचा अनुभव आहे का हे सदरची कंपनी तपासत असते. मित्रांनो, सिमेंट ठेवण्यासाठीचे गोदाम असावे जेणेकरून सिमेंट ओलाव्यामुळे खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, गोदाम RCC चे असावे. मित्रांनो, पाण्यापासून सुरक्षित असावे. गोदाममध्ये ट्रक सहज ये जा करेल एवढे ते मोठे असावे मित्रांनो, जेणेकरून पोती भरताना खाली करताना कोणतीही अडचण येणार नाही. आणि मित्रांनो, गोदाममध्ये तुम्ही सुरक्षेसाठी CCTV बसवले तर अति उत्तम असणार आहे. गोदाम जितके चांगले तितका माल सुरक्षित राहणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला डीलरशिपसाठी गुंतवणूक किती लागणार आहे? तर मित्रांनो, प्रत्येक कंपनी सिमेंट एजन्सीची डीलरशिप देताना कंपनी काही सिक्युरिटी डिपॉझिट घेत असते. मित्रांनो, ते प्रत्येक कंपनीची वेगवेगळी रक्कम ठरलेली असते. त्यासाठी तुम्हाला एक ठराविक रक्कम लागणार आहे. मित्रांनो, त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जो सिमेंटचा माल उचलणार आहे त्यासाठी तुम्हाला ठराविक रक्कम लागणार आहे. तुम्ही गोडाऊन टाकणार आहात त्यानुसार तुमचा ट्रान्सपोर्ट खर्च असणार आहे, त्या गोदामासाठी खर्च असणार आहे, तुमचं वर्किंग कॅपिटल असणार आहे. सर्व मिळून जर तुम्ही अंदाजे रक्कम जरी धरली तरी ती तुमच्या जवळजवळ 10 लाख ते 15-20 लाखापर्यंत असणार आहे किंवा त्याहूनही अधिक असू शकते. मित्रांनो, काही कंपन्यांच्या अटी वेगवेगळ्या असतात. मित्रांनो, ज्या कंपनीची एजन्सी हवी आहे तिची अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता. परत तुम्ही तुमच्या एरियामध्ये जे सेल्स ऑफिस आहे किंवा एरिया सेल्स मॅनेजर आहे याच्याशी तुम्ही संपर्क साधून एजन्सीबाबत माहिती घेऊ शकता. तुम्ही सदरचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जमा करून कंपनी तुमच्या जागेची पाहणी करेल. सर्व निकषमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमच्याबरोबर ॲग्रीमेंट होईल आणि यानंतर तुम्ही त्या सिमेंट कंपनीचे अधिकृत डीलर होता. मित्रांनो, आता तुम्ही एखाद्या कंपनीची जर डीलरशिप घेतली तर मिळणारा नफा किती असतो? मित्रांनो, तर कंपनी कोणती आहे, कंपनीची स्कीम कशी आहे आणि कंपनी बोनस किती देते, तुमचा ट्रान्सपोर्ट खर्च, याशिवाय अनेक कंपन्या तुम्हाला टार्गेट बोनस देतात, इन्सेंटिव्ह देतात. मोठी विक्री म्हणजे मोठा नफा. मित्रांनो, या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो तुमचा मिळणारा नफा. आता तुम्ही एजन्सी घेतल्यानंतर तुम्ही ग्राहक कसे वाढवाल
तर तुम्ही ज्या ठिकाणी एजन्सी घेतलेली आहे तिथे आजूबाजूला डेव्हलपमेंटची कामं कन्स्ट्रक्शनची चालू असतील, तिथल्या इंजिनियरांशी, कॉन्ट्रॅक्टरांशी, बिल्डर असतील यांच्याशी वेळोवेळी भेट घ्या, त्यांच्याकडून ऑर्डर घ्या आणि त्यांना वेळेवर डिलिव्हरी द्या आणि योग्य दर दिला तर चांगली सेवा द्या मित्रांनो. त्यांना तुमची जे गोदाम आहे ते गुगल बिझनेस प्रोफाईलवर तुमचे व्यवसाय नोंदवा, व्हॉट्सअप मार्केटिंग करा, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल यावर सक्रिय राहा मित्रांनो. आणि मित्रांनो, सिमेंट एजन्सी हा फक्त व्यवसाय नाही तर विश्वासाचा व्यवसाय आहे. योग्य कंपनी, योग्य नियोजन, पुरेशी गुंतवणूक, उत्कृष्ट सेवा दिली तर हा व्यवसाय अनेक वर्ष स्थिर उत्पन्न देऊ शकतो मित्रांनो. मात्र कोणत्याही कंपनीची एजन्सी घेण्यापूर्वी त्यांच्या अधिकृत अटी, आर्थिक जबाबदाऱ्या, त्यांचे करार काळजीपूर्वक वाचा मित्रांनो. तुमच्या भागातील मागणी आणि स्पर्धेचा नक्की अभ्यास करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या कंपनीची एजन्सी घेणार आहात. मित्रांनो, बेल आयकॉन ही नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बिल्डिंग मटेरियल व्यवसायातील आणखीन एका महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे. आणि हो मित्रांनो, आपला मराठी मुलगा व्यावसायिक झालाच पाहिजे. धन्यवाद.